हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा। मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते। तर गुड मॉर्निंग, सकाळचे वाजलेले आहेत 6:30ला मी उठले होते। त्याच्यानंतर थोडंफार इकडं तिकडं झाल्यानंतर उठल्या लगेच आपली झोप जावे म्हणून पहिला आपण मोबाईल घेतो। ते सगळं झाल्यानंतर आता मी लागले आहे टिफिनच्या कामाला। तर रात्री काय झालेलं, पाणी गेलेलं, म्हणजे पाणी संपलेलं। 2-3 दिवस झालं आमच्याकडे डीम लाईट आहे। मला काय एवढं कळालं नाही की डीम लाईट आहे, त्याच्यामुळे टाकी काय भरत नव्हती आणि पाणी लवकर संपत होतं। आणि ते जे पातेलं दिसतंय तिथं, तर ते रात्री नेमकं ते दुधाचं पातेलं घासायचं राहिलं, तेवढंच राहिलेलं नशीब। बाकीची भांडी झालेली आणि पाणी संपलं। जस्ट 11:45ला पाणी भांडी वगैरे मी घासून मोटर चालू करायला गेले आणि लाईट गेली। ती 2 तास लाईटच आली नाही। आमच्या रात्री खूप हाल झाले, कारण खूप भयंकर ऊन पडतंय आणि गरमी तर एवढी होती आणि त्याच्यामध्ये मच्छर पण भयंकर झाले। तर आज गुरुवार आहे आणि मी रात्री तेल लावलेलं केसांना। तर केस अशी गळ्यात मला अजिबातच आवडत नाही, कधीच माझे केस मोकळी नसतात। बाहेर वगैरे जायचं असेल तरच, नाही तर घरात वरतीच टांगलेले असतात, कारण मलाच तीच आवडत नाहीत असं गळ्यात वगैरे घेऊन। काही जण कसे ती केस मोकळे सोडून स्वयंपाक वगैरे करतात काय माहीत, आणि केस पण भयंकर गळतात। तर पहिले ते बांधून घेतले, कारण रबर लावलेला रात्री मी, तर रबर होता आता लूज आणि सारखं केस खाली येत होती, त्याच्यामुळे क्लचर लावला। तर आज बनवणार होते टिफिनसाठी गवारीची भाजी। गवारी रात्रीच साफ करून ठेवलेली, मग ती काढली आणि पाण्यामध्ये ठेवली धुण्यासाठी। तर इथे तोंड वगैरे मी धुतलेलं, ब्रश वगैरे झाला होता। तर केस बांधले तर बघा, अंगावर पण भरपूर केस गळले होते, मग ते बाहेर टाकले, कारण भयंकर केस गळतात, त्यामुळे मोकळं सोडून तर काय फायदाच नसतो। ज्या दिवशी केस धुते मी त्या दिवशी पूर्ण घरात केस पडलेले असतात, सगळीकडे जिकडं बघावं तिकडं केसच असतात। त्यामुळे धुतल्यानंतर मी शक्यतो वरतीच टांगते, खाली अजिबात सोडत नाही। तर इथे कांदा वगैरे, आपलं नॉर्मल कांदा वगैरे घालून मी गवारी बनवते। कांदा, शेंगदाण्याचा कूट, चटणी आणि मीठ, बस एवढंच। काय खूप वेगळ्या पद्धतीने करतात। तर गवारीची भाजी आहे, दोघं पण खातात आदिराज आराध्य, त्याच्यामुळे टिफिनला गवारीची भाजी वगैरे केल्यानंतर दुसरं काय करायचं टेन्शन नसतं। तर म्हटलं गवारीची भाजी करावी। तिकडे पाणी तापायला ठेवलेलं आंघोळीसाठी। तर झालेलं असं की 2-3 दिवस झालं डीम लाईट होती, त्याच्यामुळे टाकी काय भरत नव्हती आणि लवकरच पाणी संपायचं, आणि पाणी एकदा संपलं की यायचं नाही पाणी। तिकडे काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला आहे, जिकडं पाणी सप्लाय होतं तिकडून लाईटीचा वगैरे, त्याच्यामुळे, आणि पाण्याचा पण प्रॉब्लेम, लाईटीचा पण प्रॉब्लेम, असं झालं आहे। त्याच्यामुळे ना पाणी खूप लवकर संपते टाकीनं भरल्यामुळे, कारण एवढे जण यूज करणारे आहेत, किती पुरणारे पाणी। तर मग मी आज म्हटलेलं की लवकर उठायचं आणि सकाळचं लवकर सगळं काम करायचं, म्हणजे निवांत होईल। कारण कधी काय होतंय की आंघोळी वगैरे होत आहेत आणि बाकीचं काम राहतंय, पाणी संपतंय। कधी तर आंघोळ पण होत नाही आहे। माझी एकटीची झाली तर ह्या तिघांची राहते। नशीब माझी एक टाकी वगैरे भरलेली असती तर ती यूजफुल होते। तर त्यामुळं म्हटलं जाऊ दे, आपणच लवकर उठावं, म्हणजे लवकर कामं उरकून म्हणजे पाणी पण पुरेल म्हणून। त्या हिशोबाने मी लवकर उठलेले, पण झालं वेगळंच। तर काय झालं हे बघण्यासाठी पुढे नक्की कंटिन्यू करा, नक्की माझं काम झालं का नाही आणि काय झालं ते कळेलच तुम्हाला। त्यामुळे स्किप न करता कंटिन्यू एंडपर्यंत व्हिडिओ बघा। तर गवारीची भाजी बनवत कांदा भाजायला वेळ लागतो, मग ते करत मी चपातीचं पीठ पण मळून ठेवलं। तर कोथिंबीर लागणार होती, कोथिंबीर थोडीशी होती। आता सध्या भिजलेली कोथिंबीर येते, म्हणजे थोडी ओली असते, त्याच्यामुळे पिशवीत जरी नीट करून ठेवली ना तरी काय नासते। तर याच्यामधली बरीच खराब झालेली, ती मला साफ करायची होती। तर जशी मी सांगितली तशी गवारीची नॉर्मल भाजी मी करते। गवारी वगैरे परतून घेतली, काही जण गवारी पण अगोदर भाजून घेतात, मी नाही घेत। तर मी हा टॉप जो घातला आहे तो मी आय थिंक 1 वर्ष होऊन गेला असेल मागवलेला ऑनलाईनच, आणि तो तसाच पडून होता, मी घातलाच नव्हता। एस साईज मागवलेली, तरी पण खूप मोठा आलेला, म्हणजे मला अजूनसुद्धा बसत नाही। तुम्ही बघताय हातामध्ये किती लूज आहे। मी म्हटलं त्याला फिटिंग करेन आणि नंतर यूज करेन, पण कित्येक दिवस तो असाच पडून होता आणि आता मी शेवटी त्याला वापरायला काढला आहे, म्हणजे घरी वापरते मी हा टॉप। आणि त्याला फिटिंग वगैरे नाही केली, तर पहिल्यापेक्षा माझी आता थोडी बरी झाली आहे तब्येत, त्याच्यामुळे मी फिटिंग वगैरे नाही केलं, म्हटलं जाऊ दे घरी तर वापरायचं आहे। तर चपाती आणि भाजी झाली होती, त्याच्यानंतर नाश्त्याची तयारी, कारण नाश्ता आमच्यात वेगळाच करावा लागतो जरी चपाती भाजी केली तरी। तर मग इडलीचं पीठ मी घेऊन आले, कारण आराध्याला आणि आधीला खोकला आणि सर्दी झाले,
त्यामुळे दूध पण नाही देऊ शकत खोकल्यामुळे, कफ होतं त्याच्यामुळे. चहा बिस्किट पण नाही ती दोघं खाऊ शकत. मग म्हटलं त्यांच्याच आवडीचं काहीतरी करावं. आणि पाणी तर तापलेलं, अंघोळ तर करायची होती पण शॅम्पूच नव्हता, त्यामुळे शॅम्पू पण आणायचा होता. मग म्हटलं दुकान 7:30ला उघडतं, 7ला कधी 7:30च्या नंतर उघडतं, त्यामुळे मग मी गेले नाही. म्हटलं उघडले असेल की नाही, आणि गेले तरी इडलीचं पीठ मिळेल हे शक्यता कमी होती, कारण कधी खूप लेट येतं इडलीचं पीठ. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, काम करून घ्यावं आणि नंतरच जावं. मग चपाती वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर गेले दुकानामध्ये. नाहीतर दरवेळेस माझं खूप वेळा असं झालं आहे की इडलीचं पीठ मी आणायला गेले दुकानात आणि ते बोलतात की अजून नाही आलेलं किंवा संपलं आहे. कॉल करतात ते, मग 10-15 मिनटं लागतील, तुम्ही नंतर या, असं होतं. त्यामुळे मी ह्यावेळेस ना जरा लेटच गेले. म्हटलं चपाती भाजी करावी आणि नंतरच जावं. तर इथे बघा चपात्या वगैरे रेडी आहेत. तर काही जण म्हणतात की जो आपण खाली पेपर टाकतो चपाती किंवा भाकरीला, त्याची शाई खराब असते, त्याची शाई वगैरे लागले तर ती चांगलं नसतं. त्यामुळे मी खाली पेपर टाकला आहे त्याच्यावरती, आणि त्याच्यावरती फॉईल पेपर टाकला आणि मग चपात्या त्याच्यावर ठेवले. तर चपात्या लगेच झाकून नाही ठेवत मी, थोडा थंड नाही तर पाणी सुटतं. तर आत्ता मी झाकून ठेवल्या. इथे इडलीचं पीठ आणलेलं, तर ते आता इडली बनवायला ठेवते. आणि एक इडलीचा कुकर होईस्तोपर्यंत माझी आंघोळ होईल. मग म्हटलं की कुकर लावावा इडलीचा आणि त्याच्यानंतर मग आंघोळीला जावं, म्हणजे दोन्ही पण कामं होतील. तर सकाळची अशीच भरपूर गडबड होते, काय करावं काय नाही सुचत नाही. आणि दररोज नाश्ता काय करायचा हे पण काय सुचत नाही, कारण शिरा, रवा, उपीट, पोहे तेच खाऊन पण कंटाळा येतो. तरी बराच वेळ मी सँडविच पण बनवते, असं वेगवेगळं बनवत असते. पण पराठे वगैरे मला बनवायला नको वाटतं, कारण चपात्या पण लाटायच्या असतात, परत पराठ्याचं वेगळं करा. त्यामुळं शक्यतो मी नाश्त्याला पराठा नाही बनवत, कारण मलाच कंटाळा येतो बनवायचा. तर जसं मी दरवेळेस सांगते की मी इडलीचं पीठ विकतच आणते, 1 किलो बरं पडतं 50 रुपयाला. आणि असं पण आपल्याला बाहेरून म्हटलं इडली वगैरे आणायची तेवढ्यात काय होत नाही. आणि इडलीचं पीठ घरी तयार करायला पण खूप वेळ जातो, मिक्सर वगैरे कधी त्याच्यामुळे लोड येऊन खराब होतो, असं होतं कधी त्याच्यामुळे मग मी नाही लोड घेत. आपलं 1 किलो पीठ आणायचं 50 रुपयाचं मस्त, त्याच्यामध्ये 2 टाईमच्या इडल्या होतात, भरपूर इडल्या होतात. त्यामुळे नाही मी आणत, विकतच आणते. तर बॅटर ओतलं त्याच्यामध्ये आणि मस्त ते हलवून घेतलं आणि मग ठेवलं. तर दरवेळेस मी काय त्याच्यावरती जे इडलीचं भांडं असतं त्याच्यावरती जड वस्तू नाही ठेवत, पण मी 1-2 व्हिडिओमध्ये बघितलं होतं अशा भांड्यावर की जड वस्तू ठेवलेली होती, म्हणून मी पण ट्राय केलं. तर झाकण लावलं आणि त्याच्यावरती माझ्याकडं वरवंटा आहे तो ठेवला. त्यानंतर बघा माझी आंघोळ झाली, तोपर्यंत इडलीचा कुकर पण झाला आणि थंड होण्यासाठी मी ठेवला. वेळ झाला, उठा लवकर, ये लवकर आंघोळ करायला. दीदी उठली का? तर बघा इडल्या मस्त टम्म फुगलेल्या आणि जसं आपण घरी पीठ बनवून होतात ना तशाच सेम होतात. त्यानंतर चटणीची पण लागलीच तयारी करायला घेतली, खोबरं वगैरे चिरून. आणि माझ्या स्वप्नात काय आलेलं मला आठवण आता, नंतर सांगते तुम्हाला. यांच्या स्वप्नात काय आलेलं ते सांगत होते आणि मला स्वप्न पडलेलं ते मला आठवतच नव्हतं. तर बघा एक आले उठून. तर यांच्याकडं आता काम सोपवलंय मी की त्या दोघांना उठवायचं, कारण उठतच नाही ती दोघं लवकर, खूप वेळ घेतात, एकाला उठवायला लय वेळ लागतो. आणि आराध्याची ठरलेली जागा आहे बघा, तिथून उठून यायचं आणि इथं बसायचं, नाहीतर बाथरूममध्ये तरी स्टूलवर पेंगत बसायचं, असं तिचं ठरलेलं आहे दररोजच. अंथरुणावनं उठून येते, पप्पांना वाटव उठून गेली आहे आणि येते आतमध्ये, इथे तरी बसते, नाहीतर बाथरूममध्ये जाऊन स्टूलवरती पेंगत बसते, असं तिचं काम आहे. तर सकाळपासून एवढी धावपळ केली आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं, पाणीच संपलं. तर मोटरला थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे टाकी काय भरेना. आणि सकाळी मी त्यासाठीच लवकर उठलेले, म्हटलं 4 वाजता कोणीतरी मोटर लावलेली, तर म्हटलं थोडंसं टाकीत पाणी पडलं असेल तेवढ्यात काम करून घ्यावं पटपट. आंघोळ वगैरे तर झाली, देवपूजा पण झाली बघा पाठीमागं, आणि सगळ्यांना जिकडं तिकडं केलं, सगळ्यांचा नाश्ता आहे ते झालं. आणि भरपूर सारा राडा पडलाय किचनवर आणि उचलायचं आता ते करायचं तर
गेलं पाणीच. आता कसं काय, भांडी तर घासताच येत नाहीत पाणी नसलं तर मोटर लावली पण पाणी येत नाही बघा. इथं पण नाही, जेवढं टाकीत आहे नॉर्मल तेवढं पडतंय. आणि कपडे राहिलेत, भांडी राहिलेत, लादी राहिले. लादी पुसायला बाहेरचं मी धुवायलाच गेलेले, बाहेरचा वट्टा वगैरे साफ केला आणि घरात आले तर पाणीच गेलंय. आता पाणी जे सकाळी थोडंफार भरलंय बघा, इकडं टाकी भरली, कळशी टप भरून ठेवलेला. तर त्याच्यात आता लादी पुसते, थोडीफार भांडी काय झाली तर झाली बघते. तर आपण ज्यासाठी गडबड करतो ना तेच काम होत नाही, असंच होतं. मला तर असं झालं ना, लय वैताग येतो. एकतर सकाळी एवढ्या लवकर उठायचं, काम भरभर उरकायचं, ज्याच्यासाठी तेच नाही झालं. जे व्हायचं तेच झालं. असं पाणी जायचं ते गेलं आणि राहिली जी राहायची होती कामं करायची होती तीच राहिली, असं झालं. असं किचन राहिलं ना, एवढं असं नको वाटतं. तर पहिले लादी पुसून घेते आणि मग किचनकडे बघते. नळाला पाणी असल्यावर भांडी घासाय काय नाही वाटत. आता ते टपात न घ्या पाणी, हे करा, वैताग. मोटर चालू केली पण पाणीच आहे ना, वैताग येतो. असं काय झालं तर मला दळण करायचं आज, बरंच काम आहे. तर हा आणखीन उद्योग वाढलाय. तर वाजलेले 5:30 आणि आजचा दिवस एवढा खराब गेलाय ना, इतका वैताग आला मला. सकाळी मी लवकर उठलेले, म्हटलं लवकर कामं उरकायची. तर बघितलं तुम्ही, पाणी संपलं. त्याच्यानंतर काय पाणी येत नव्हतं. 1 वाजता पाणी आलं. तर मी कसं तरी भांडी घासली. पाणी येत होतं, जात होतं, स्टॉप होत होतं. कारण डिम लाईट आहे, 2-3 दिवस झाले डिम लाईट आहे. हे मला मग कळालंच नव्हतं. म्हणजे फ्रीजची वगैरे थोडीशी लाईट डाऊन दिसत होती, पण माहीतच नव्हतं की सगळ्यांचीच डिम लाईट आहे. ते मला दुपारी कळालं की मी सांगितलं होतं अंकलला की पाणी येत नाही, मोटरला टाकी काय भरलेली नाही 2-3 दिवस, तुम्ही चेक करा. तेव्हा मला कळालं की डिम लाईट आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. तर जिथून पाणी येतं असं काहीतरी बोलतात, मेन लाईन तिकडंच लाईटीचा प्रॉब्लेम झालाय, पाण्याचा प्रॉब्लेम झालाय, काहीतरी लाईटीचा झालाय, त्यामुळे पाण्याचं हे होत आहे. डिम लाईटमुळं पण पाणी यायला, मोटर पाणी खेचणच झाले. पण टाकीत काय जास्त पाणी पडणार, जेवढं खेचतंय तेवढं पाणी थोडं नॉर्मल पडतंय. असा वैताग आलाय. त्याच्यानंतर दळण वगैरे केलं, गव्हाचं, भांडी घासली, किचनवर बघितलंच तुम्ही राडा किती पडलेला. आणि कपडे भिजत घातली, आधीला सोडून आले. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं. व्हिडिओचं काम होतं ते थोडं केलं. आणि बघा मी 4ला झोपले थोडं, कारण मी सकाळी लवकर उठलेली त्यामुळे झोप आलेली. आणि झोपले आणि आता हा आला 5:30ला, ह्याला घ्यायला उठले. तर हा आलाय, कपडे वगैरे चेंज केले, त्याला आता जेवायला चालते. आणि आता परत लाईट गेली बघा. एकतर पाण्याचा प्रॉब्लेम आहेच आहे, त्यात लाईटीचा पण प्रॉब्लेम होतोय. एवढा वैताग आलाय ना, काय करावं काय कळना. सारखी लाईट जाते. रात्री पण 11:45ला लाईट गेलेली, 1.5 तासानंतर आली. अक्षरशः आमचा हाल झालं. गरमी एवढी होते ना, आता ऊन भरपूर पडतंय दिवसाचं. रात्री पण लेट झालेला झोपायला त्या लाईटीमुळंच. सकाळी पण लवकर उठलेले, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं जरा पडावं, कारण 1 तास जरी पडलं ना तरी काम करायला पुढचं बरं वाटतं. तर आता अजून कपडे धुवायचे राहिलेत. आता म्हटलं ह्याला घेऊन आल्यानंतर कपडे धुवायची आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायचा. त्याच्यामध्ये माझा हात जो आहे तो मनगटापत चालना झालाय. काय झालं, काय काम करताना माहित नाही, ते पूर्ण हे हलवायलाच आहे ना झालाय. आता मी कपडे कशी धुवू मला हेच काय कळना, कारण मशीन पण चालू नाहीये. तर हात लागलाय दुखायला मनगटातच. काय अचानक झालं काय माहिती. आणि कपडे धुवायला जायचं तर लाईट गेली. तर एवढा बेकार आजचा दिवस गेलाय. तर डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग घेतला. तर 8:45 वाजलेले. ह्यांना मी ताट बनवलेलं, कारण ह्यांना आल्याला आता जेवायचं असतं. त्याच्यामुळे घेवड्याची आमटी बनवलेली, भजी विकत आणलेली आणि ह्यांना डेलीचं तूप आणि चटणी खायची आहे भाकरीबरोबर, दररोज खातायत. तर ती पण दिले, त्यांचं ताट रेडी आहे. आणि हा थांबलाय कशासाठी, तर त्याला पाहिजे मोबाईल, म्हणून इथे लाडीबुडी चाललेली आहे मला. त्या लवकरच उरकतोय आम्ही, कारण ह्यांना आल्याला जेवायला लागतं बघा. अजून बदाम वगैरे भिजत घालायचे, ते काम बाकी आहे. कारण ह्यांना आता ह्यांनी सांगितलंय की मला लवकर जेवाय करत जा, आल्या जेवतात हे.
मग कधी पण येऊ द्या, 7:30ला 8ला येऊ द्या, 8:30ला येऊ द्या, कधी पण आलं की पहिले त्यांना जेवाय वाढायचं, गरम गरम ते जेवतात. त्याच्यामुळे लवकर उरकतं. तर 10पर्यंत 10:15पर्यंत दररोज उरकतं आमचं. तर आज पण उरकलंय. आणि हे गेले तर आराध्याला पट्टी चेंज करायला, आज दिसाड पट्टी चेंज करायची आहे. तर मी तर गेलेच नाही तिला लागल्यापासून, मला ते बघूशीच वाटना. हेच करतायत ते काम, आता तेवढं तरी काम करतायत. आता अजून ही लोक काय आली नाहीत. आता आदिराज आणि मीच आहे. तर आदिराज आणि मी खेळणार आहे आता कॅरम, हे की नाही आधी? तर घे चल. तर आता ती दोघं तर आम्ही खेळतो कॅरम. तर आता आम्ही खेळतोय कॅरम. हे आल्यानंतर ही दोघं पण जॉईन होतील आम्हाला कॅरम खेळायला, लवकर आली तर चला आज पण डाव जिंकतोय बघूया कॅरमचा. डेली आमचा एक तरी डाव होतोच. बघू, दाखव इकडं. तर मुद्दाम ही दाखवत नव्हती आणि दुखलं का विचारलं तरी काहीच बोलत नव्हती. तिला माहिती आहे ना आता आपल्याकडून चुकी झाली, त्याच्यामुळे काहीच बोललं ना. व्हिडिओ चालू होता म्हणून तर लय शांत बसलेली. तर ही पण बसली बघा लगेच कॅरम खेळायला. आणि यांना पण म्हणले त्यांना, तर ते म्हणले हा. मग त्यांनी त्यांच्या उरकून आले. कटाप होशील निघते का? माझा नंबर आहे. तर पहिल्या डावामध्ये मी जिंकले होते, दुसऱ्या डावामध्ये हे जिंकले. ह्या दोघांना अजून व्यवस्थित नाही खेळता येत. तर ते ठेवल्यानंतर घरामध्ये आलो तर ही पाहुणी आली होती आणि सगळे आम्ही बघायला आल्यानंतर ही आवाजाने पळून गेली. तर असा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.